कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। वेलकम टू द रिसेप्शन ऑफ न्यूलीवेड कपल सारंग अँड सावली मेंढरे। नमस्कार, आज आपण भेट देणार आहोत सारंग आणि सावली मेंढरे यांच्या रिसेप्शनला आणि चर्चेत असलेल्या विषयावरती आज चर्चा होणार आहे। तिलोत्तमा मेंढरे आणि सावली मेंढरे यांची सुद्धा होणार आहे थेट भेट। आज आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार का? आज होणार मेहेंदळे कुटुंबाशी थेट गाठ भेट। आज मिळणार सगळ्या प्रश्नांची उत्तरे। काय म्हणणं असेल तिलोत्तमा मेंढरेंचं आपल्या नवीन सुनेबद्दल आज हे आपल्याला नक्की कळणार। मॅम सर प्लीज एक फोटो मॅम इथे मध्ये मध्ये ठेवा मध्ये। व्हेरी गुड। इथे खुर्च्या वाढवा, दोनच का ठेवल्यात? या बाजूला थोडं। बस 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 बस, बरं झालं तू आलीस। सगळी व्यवस्था तू स्वतःहून बघितली आहेस ना, मला वेळच नाही मिळाला अजिबात। येस मॉम। त्या पोरीच्या चेहऱ्याचं काहीतरी कर ना, चांगला मेकअप वगैरे करायला सांग तिला। हा बरं, तिच्या त्या डिझायनर कॉस्ट्युमचं काय झालं? ड्रेस पाठवलाय, यू डोंट वरी, सगळं मॅनेज करते मी। थँक्यू। आय टेल यू, मला खूप भीती वाटते या पोरीमुळे ना। आपल्या गुडविलला नको धक्का लागायला। काही होणार नाही मॉम, जस्ट रिलॅक्स, आय एम देयर। थँक्यू सो मच। अहो तिथे नाही, या थांबा, मी आले, एक मिनिट। मिसेस सावली मेंढरेंसाठी हाच कॉस्ट्युम फायनल आहे ना? एकच गोष्ट किती वेळा सांगू तुम्हाला? नाही, ऍक्च्युली त्या मॉडर्न ड्रेस घालतील की नाही थोडीशी शंका होती। तुम्हाला मी जे सांगितलंय तेवढंच करायचं, आणि जर तिने विचारलं तर सांगायचं की ऐश्वर्या मेंढरेने ड्रेस फायनल केलाय, कळलं? ओके या आता। चल। बस। सावली, काय झालं? मला सगळ्यांसमोर जायला भीती वाटते। काहीही काळजी करू नकोस, जर काय प्रॉब्लेम झाला ना तर मी घेईन सांभाळू। आणि सारंग पण आहेच की, ऐश्वर्या पण येईल। तुला माहितीये का, माझ्या वेळी तर सगळी उत्तरं यांनीच दिली होती। पण तिथे नेमकं काय बोलायचं असतं? तुला जे मनापासून वाटेल ते बोल, आणि जर का नाहीच सुचलं ना काही तर नो कमेंट्स असं उत्तर दे सरळ। एक लक्षात ठेव, ते आपल्यासाठी आलेले असतात, आपण नाही। तू बस, मी आलेच। सावली मेहेंदळे तुम्हीच ना? आजच्या शो साठी ऐश्वर्या मॅमने हा ड्रेस चॉईस केलाय। हा ड्रेस? हो, हा ड्रेस फ्रान्सच्या डिझायनरने डिझाईन केलाय। नाही, मी नाही घालणार हा ड्रेस। ऐश्वर्या मॅमने हाच ड्रेस घालायला सांगितलंय तुम्हाला। नाही, मी नाही घालणार। मॅम, नुकतीच आपल्या कंपनीतर्फे एक जाहिरात प्रसारित झाली होती। त्यानुसार काळा रंग वाईट आहे आणि मुलींनी गोरच दिसायला हवं असं तुमच्या कंपनीचं मत आहे। यावर तुमचं काय म्हणणं आहे? यावर माझं उत्तर असं आहे की जरा कळसोसा, थोडा वेळ थांबा।
थोड्या वेळानंतर तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. हं? ऐश्वर्या, येस मॉम. तू कुठे राहिली पोरगी? झाली का तयार बघ? हे बघते. चंद्रकांत सर, आता तुमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी तुमचं पायंड उचलायचं का? आमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी काय करायचं हा कम्प्लिटली त्यांचा चॉईस आहे. आम्ही त्यावर काय कॉमेंट करणार. तू काही म्हण पण रिसेप्शनचा हॉल कमाल आहे. कमाल आहे म्हणजे पाहुणे मंडळी पण मस्त आहेत. तुला सांगतो ना, माझं लग्न पण ना अशा मोठ्या हॉलमध्ये करणार आहे. वाट बघ कशाची? लग्नाची. नाही, ह्याने माझ्या आधी लग्न केलं, पण तू नाही करायचं, कळलं? काय कळलं? तुझ्या आधी मी लग्न करणार आहे. हा, नाही नाही, मी आधी लग्न करणार, मग तू लग्न करणार. नाही 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 नाही, मी आधी लग्न करणार मग तू करायचं. मी करणार म्हणजे करणार. काय सांगणार आता? सॉरी, टाइमपास करत होतो. ए बाबा, टाइमपास नव्हतो करत, आम्ही महत्वाच्या कामासाठी आलो होतो. बाहेर प्रेस कॉन्फरन्ससाठी तयारी झालेली आहे, तुम्हाला बोलवतायत, चला. काय प्रॉब्लेम आहे? ड्रेस घालायला नकार दिलास? मी नाही घालू शकत तो ड्रेस. अच्छा, आणि हे तू ठरवणारी कोण आहेस? मॅडम, ड्रेस मला घालायचा तर मीच ठरवणार ना. आणि माझं आत्ताच लग्न झालंय. आपल्या मराठी संस्कृतीत नव्या नवरीनं पारंपरिक पेहराव केला पाहिजे ना. मला नाही आवडला तो ड्रेस. आणि तुला काय वाटतं, तू आवडलीस आम्हाला? अजिबात नाही. पण आता आमच्याकडे ऑप्शन नाही. दुर्दैवाने मेहंदळींची सून आहेस तू. तू आमच्या फॅमिलीला शोभत नाहीस, पण ॲटलिस्ट आमच्या फॅमिलीला शोभतील असे कपडे तुला घालावे लागणार. त्यामुळे हा ड्रेस घालायचा आणि लगेच रेडी होऊन बाहेर यायचं, कळलं? नाही, मी नाही घालू शकत. नाही घालू शकत? तर ठीक आहे, आजच्या इव्हेंटला मी तुला येऊच देणार नाही. नाही मॅडम, दरवाजा उघडा. मॅडम, जोपर्यंत ती मी दिलेला ड्रेस घालून रेडी नाही होत, तोपर्यंत तिला बाहेर येऊ द्यायचं नाही, कळलं? विठ्ठला, कोणतं संकट आणलं असतो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.